येस, या मॅचचा सायनिंग स्टार चमचमता सितारा फिरियान. अल्ताफ होडेकर, अल्ताफजी होडेकर. आपण जरा कॉम्बॉक्सच्या दिशेने अल्ताफजी होडेकर. मुनव्वर गावखळकर, आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. चला या. चमकता सितारा फरियाद. बेस्ट फिल्डर ऑफ द मैच सलाम चाउस. बेस्ट फिल्डर ऑफ द मैच सलाम चाउस. बेस्ट फिल्डर ऑफ द मैच सलाम चाउस. बेस्ट फिल्डर सलाम चाउस. यानंतर बेस्ट फाइटर ऑफ द प्लेयर बेस्ट फाइटर ऑफ द मैच. बेस्ट फाइटर ऑफ द मैच जियान दालवलकर. बेस्ट फाइटर ऑफ द मैच जियान दालवलकर. अल्ताफ होडेकर, इनके शुभ हाथों से ये जो चषक है यहां वितरित किया जाएगा. बेस्ट फाइटर ऑफ द मैच जियान दालवलकर. बेस्ट फाइटर ऑफ द मैच जियान दालवलकर. और यानंतर मैन ऑफ द मैच सईद फटकुरे. मैन ऑफ द मैच वंस अगेन सईद फटकुरे. दिन में भरपूर कमाई करता जो शहीद. कमाल भाई दरवेश, इनके शुभ हाथों से सईद फटकुरे मैन ऑफ द मैच का खिताब याद देते हुए. चला मॅच ऑन करा. पंच कोण आहेत मॅचचे पंच? सामना ऑन करा. चला जास्त वेळ घेऊ नका, अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. ओल्ड इज गोल्ड हा पण सामना खेळवायचा आहे. चमकता सितारा हर्ष दालवलकर. चमकता सितारा. प्रेसिडेंट ऑफ जमातुल्लाह मुस्लिम गावखड़ी जनाब हुसैन अब्दुल लतीफ पेजे साहब, उनके शुभ हाथों से राइजिंग स्टार ऑफ मैच. त्यानंतर होणारा सामना राइजिंग स्टार विरोध वर्सेस अल्फा 11. ओ हाफिज सिद्दीक स्ट्राइकिंग एंडला. पहिलाच बॉल भन्नाट गती. यावी नो बॉल. फिल्डिंग लाजवाब आहे. नो बॉल इथे पाहायला मिळतोय. तहरीन
नॉन स्ट्राईक एंडला. यस, नो बॉल. बॉलिंग मार्क वरती फरहान. यावेळी शानदार शॉट. डिक्लेअर झोन. एक रन इथे मिळेल. हाफिज सिद्दीक शानदार फलंदाजी. यावेळी ड्राईव्ह केलाय. डिक्लेअर झोन. सिंगल रन. या आई चेंडूमध्ये मिळतोय ते सिंगल रन. फुल टॉस चेंडू. बॅटची एज. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल. घोषित क्षेत्र. रन मिळेल ती फक्त आणि फक्त एक रन. शेवटचा चेंडू बाकी. त्यानंतर फिल्डिंग करा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक रन. षटक क्रमांक समाप्त होतो. ते पहिलं. धावसंख्या आहे ती 5. पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळाली ती 5. शानदार सुरुवात. अर्फा 11 संघाकडून अतिशय शानदार सुरुवात पाहायला मिळते. या सामन्यामध्ये जिंकेल का अर्फा 11? मोस्ट इम्पॉर्टंट. मुझम्मिल लांबाडे बॉलिंग मार्गवरती. राईट हँड राऊंड द विकेट. शफल होऊन खेळायचा प्रयत्न आणि ते स्टंप आउट आहे. इथे स्टंप आउट आहे. पहिली विकेट. मुझम्मिल लांबाडे बॉलिंग मार्क वरती आला आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट त्याने तिथे प्राप्त केली. डू ऑर डाय सामना आहे हा दोन्ही संघांसाठी. कोणता संघ सेमीफायनल मध्ये एंटर होणार या मॅच मध्ये पाहायला मिळणार. परंतु इथे थोडस ट्विस्ट आहे. जर अर्फा इथे 11 मात्र जर जिंकला हा सामना तर खूप काही उलटफेर घडणार आहे. एका नवीन पुन्हा सामना खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे या सामन्यामध्ये कोण जिंकतंय खूप महत्वाचं ठरेल. क्लासिक शॉट फक्त कट केलाय बॉलला आणि बॉल यावी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेपिंग करून खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न नाकाम. एक सिंगल घेण्यात सफल ठरतोय. धावसंख्या पोहोचले 8 अंकावरती. मुझम्मिल लांबाडे राईट हँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज. हाफिज सिद्दीकी स्ट्रायकिंग एंडला. यावेळी बॅकफुट वरती कट केलाय बॉलला. बॉल कुठे जातोय पाहूया. एकच रन. चौका. अंपायर. यस, 4 धावा. चौकार. 4 रन. पूर्ण ताकदीने खेळला गेलेला फटका हाफिज सिद्दीकी यांच्या बॅट मधून. धावसंख्या 12. हा मुकाबला खूप महत्वाचा आहे. हा सामना खूप महत्वाचा. डू ऑर डाय मॅच मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण इथे जर अर्फा 11 जिंकले तर खूप काही घडणार आहे. 12 धावसंख्या 12. 12 रन. अर्फा 11 जर जिंकली तर खूप काही घडणार आहे. मे बी पुन्हा एखादा सामना अर्फा 11 संघाला खेळवावा लागेल. खेळवला जाऊ शकतो. पुढील चेंडू घेऊन बॉलिंग मार्क मध्ये सज्ज आहे फरजीन. हो, यावेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच रन मिळेल. हाफिजला नॉन स्ट्राईक. हाफिज सिद्दीकीला नॉन स्ट्राईकला थांबवून ठेवायचंय. त्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. यावेळी ऑन साइडला खेळलंय. सिंगल एक इथे मिळेल. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक सुरू आहे ते यावेळी 3रं. पुढील चेंडू. यावेळी शानदार शॉट आहे. एक रन इथे मिळतोय. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन स्थिरावेल. खेळायला थोडस स्लो केलं गेलंय. त्यानंतर जम्प अँड सेव्ह. चांगली जम्प आणि बॉल इथे रोखला गेलाय. त्यामुळे येतोय डॉट बॉल. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे आलेला डॉट बॉल. यावेळी यष्टीरक्षकाला आहे ते संधी. आणि यावेळी इथे आलेला हा स्टंप आउट.
बॉलिंग मार्क होती येतोय मिझान. न्यू बॅटर शकूर. नॉन स्ट्राईक इनला शकूर. रन डाउन विकेट. मिझान. हाफिज सिद्दीकी स्ट्रायकिंग इनला. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. एक रन इथे मिळते. पुढील चेंडू आणि यावी बॉक्स आउट आहे. यावी बॉक्स आउट आहे. खूपच पुढे येऊन खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. बॉल उशिराने सोडला गेला परंतु यावी ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळालं. मिस टाइम शॉट. बॅटचा एज. सर्कलच्या बाहेर बॉल. हाफिज सिद्दीकी डगआउटच्या दिशेने. गॉन. धावसंख्या 16. न्यू बॅटर. न्यू बॅटर. न्यू बॅटर अमान. मॅच मध्ये काही होऊन दे मॅटर. अमान नावाचा बॅटर या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमान करेल का आपल्या संघाचे पूर्ण अरमान. शानदार शॉट. 1+1. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या 18. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचले. शकूर या स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल. यावी पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 19. आणि इथे आलाय तो डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. शानदार गोलंदाजी. शकूर निराश करतोय. बॉल वरून नजर कुठेतरी हटवली जाते. आणि निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. धाबा बनवला गेला तर 19. 20 धावांची आवश्यकता. अल्फा 11 संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. अल्फा 11 संघ जर हा सामना जिंकला तर मात्र खूप काही घडणार आहे. एखादा 20 पुन्हा सामना खेळलाही जाऊ शकतो. जर हा सामना अल्फा 11 संघाने जिंकला तर पुन्हा या 2 संघांमध्ये 3 ओव्हरचा सामना खेळला जाईल. जो जिंकेल तो पुढे जाईल. जो हारेल तो इथूनच माघारी जाईल. हा जर सामना अल्फा 11 संघ विजयी ठरला का नंतर डिसाइडेड मॅच असणार आहे. येस बॉलिंग मार्क होती. हाफिज सिद्दीकी राईट आर्म डाउन द विकेट. मोझम्बिक लांबर स्ट्रायकिंग एंडला. 20 धावांची आवश्यकता. क्लासी शॉट. सिंगल रन. मनगटाचा केलाय वापर. स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त बॉलला ढकललंय. 1 रन इथे मिळते. हाफिज सिद्दीकी कशा पद्धतीने गोलंदाजी करतात हे खूप महत्वाचं असणार आहे इथे. नेक्स्ट बॉल.
या फटका लाजवाब आहे. ड्राईव्ह केलंय, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन मिळते. धावसंख्या 2. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते सिरावते. पुढील चेंडू आप स्थिती की शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी त्यांची राहिली आहे आणि यावी लेगस्टिकच्या बाहेर आहे बॉल. त्यामुळे वाईट स्वरूपात मिळेल ती 1 रन एक्स्ट्रा. धावसंख्या 3. यावी ड्राईव्ह आहे, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑन आणि कव्हर पाहत राहतील. बॉल जाईल, भेदेल, चिरेल, आग लावेल, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा देईल. चौकार. 4 धावे ते मिळाल्यात. पुढील चेंडू धावसंख्या 7. यावी शानदार फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन याही वेळी मिळते. धावसंख्या आहे ती 8. त्यानंतर घेतली जाते ती एक सिंगल. एक चांगलं क्रिकेट, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे, तर त्यासाठी केला गेलेला प्रयत्न. एक सिंगल इथे मिळाले मुझम्मिल याला. धावसंख्या 8. 9. अजून 11 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 9. धावसंख्या 9. रॅटम ऑन द विकेट. शकूर बॉलिंग मार्क मध्ये रॅटम ऑन द विकेट मारा खेळण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंगला मुझम्मिल. शकूर विरुद्ध मुझम्मिल एक चांगली लढत आहे. शकूरचा पहिला बॉल मुझम्मिल साठी सेन्सिबल शॉट, कव्हर ड्राईव्ह, 1 रन. 10. धावसंख्या 10 पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचले 10 या अंकावरती. अतिशय शानदार फटका सिलेक्ट केला गेलाय आणि हाही चेंडू फक्त गॅप दाखवली जाते. 1 रन याही बॉल वरती इथे प्राप्त होईल. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 9 धावांची आवश्यकता. शकूर ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर मुझम्मिल आणि यावेळी ड्राईव्ह केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. महत्वपूर्ण ठरणारा हा डॉट बॉल शकूरच्या माध्यमातून. त्यानंतर बॅकफूट पंच पाहायला मिळालाय. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर होऊन 1 रन. धावा पाहायला मिळते स्कोर कार्डवरती त्या 12 आणि त्यामुळे यामध्ये मात्र एकमेकांमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. शकूरने अंतिम क्षणी बॉल सोडणं थांबवलं आणि तेवढ्या ताकदीने रागाने खेळला गेलेला फटका. शकूर वरती केला वार. बॉल गेला सीमारेषा पार. मुझम्मिलच्या बॅट मधून निघाला चौकार. धावसंख्या 16. 4 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 4 धावा. 10 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता.
अर्फा 11 संघ जर इथे विजयी ठरला तर यानंतर पुन्हा मॅच या दोन संघांमध्ये खेळवला जाईल, कारण पॉइंट टेबल त्यांचा इक्वल होतोय आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला 3 ओव्हरचा सामना इथे खेळला जाईल. दोन ओव्हरमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. एक विनिंग चौकार. यस, यावेळी 1 रन. धावसंख्या 17. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. आणि इथे नो बॉल. 1+1 2 धावा. 1+1 मिळालेल्या 2 धावा. त्यानंतर पंच शॉट. 1 रन याही चेंडूवरती मिळते आणि हा सामना इथे जिंकला गेलाय अर्फा 11 संघाकडून. लगेचच पुन्हा या दोन संघांमध्ये सामना होईल. टॉससाठी या दोन्ही संघाचे संघनायक अर्फा 11 आणि रायझिंग स्टार दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. डिसाइडेड सामना असेल, डिसाइडेड मैच असणार ही. जनाब सादिक भाटकर, आप टॉस के लिए आ जाइए. मैच से मैन ऑफ द मैच.